का? आम्हाला नाही कळत का? पण नियम कधीपर्यंत लोकांना एक बाबू नावाची पिक्चर आहे, त्यामध्ये फक्त बैलगाडी घेऊन चालला आहे शेतकरी, ते सुद्धा नाहीये. बिचारा कसा रडतोय बाबू नावाच्या पिक्चर. या शहापूरच्या बांधावर बनवलेलं त्याने पिक्चर बाबू मराठीत आहे. जे शहापूरच्या बांध झालं त्याच्यावर तो पिक्चर आहे. फक्त त्याचे जे शेतकरी आहेत ते घर सोडून आपल्या बैलगाडीने जात होतो. म्हणून ॲनिमल वेलफेअर बोर्डाकडून पहिल्यांदा सर्टिफिकेट घ्या, तरच तुमच्या पिक्चरला पास करण्यात येईल. सर्टिफिकेट नाही घेतलं तर फिल्म सेन्सर बोर्डामधून तो सीन टाकला जाईल किंवा सर्टिफिकेट नाही दिलं. मला एक सांगा, एक बैलगाडी दाखवल्याने का अन्याय होतो? अरे इकडे शिव चौपाटीवर एक घोडे चालतात ना, टाके चालतात ना, टाक्यावर सगळे लोक बसतात, वॉश करतात. आणला तर अन्याय म्हणजे रात्रंदिवस चालतो तेव्हा अन्याय याच्यावर टाक्यावर घोड्यावर होत नाही. आणि आमचा कलाकार एक सेकंदासाठी बसला त्या टाक्यावर पेक्षाही पाकिस्तानला पाकिस्तानमध्ये हा नियम नाही. तिकडे कोंबडे बकरे खाताना पाहिलं तर कैची देखील आपल्याला पाहायला मिळते. गळ्यात त्यांनी टाळं आहे, साखळ्यांनी स्वतःला गुंडाळून घेतलेला आहे, झाडावर बांधून घेतलेला आपल्याला पाहायला मिळते. कोणाला किडनॅप केलं तर केलेलं नाही. शांतीच्या मार्गाने राहिलो, शांतीच्या मार्गाने दिलेलं अंशन केलं. इथं एकनाथ साहेबांना 2 वेळा लेटर दिलं, त्यांच्या घरी सुद्धा गेलो होतो. मंत्रालयाच्या आता त्याचे सत्ता चालू आहे. याच्यापूर्वी इलेक्शन चालू होते. आता पुन्हा विधानसभेचे इलेक्शन येणार आहे, म्हणजे पुन्हा आमचं गेलं. याचे इलेक्शन कधी संपणार आहेत का? याचे इलेक्शन कधी संपतात का? अरे या सगळ्यांना कशासाठी ठेवलेलं आहे गतीवर? फक्त इलेक्शन इलेक्शन इलेक्शन. तो नालायक चेअरमॅन, सेन्सर बोर्डाचा चेअरमॅन प्रसून जोशी मला म्हणतो, प्रसून जोशी नाव आहे का? सेन्सर बोर्डाचा चेअरमॅन प्रसून जोशी 2018ला एक पिक्चर रिलीजला होती. त्या प्रोड्युसरांनी सगळे बुक केलेलं, सगळे थिएटर बुक केलेलं. सेन्सर बोर्डाची फीस बंद झाली. त्या प्रोड्युसरच्या चेअरमॅनला म्हटलं, तर पिक्चर रिलीज आहे, तुम्ही प्लीज मला भेटायची नाही द्या. तो म्हणतो मुंबईला आहे. बघा डायरेक्ट गळ्यामध्ये गलतीने मला सुद्धा बसू द्या. तुम्हाला नियम पाहिजे आहे ना, त्याचा आठवडा मी इथंच म्हणणार आहे ना. आमरण उपोषण तर आहे, आमरण उपोषणाला बसलोय मी. आमरण उपोषण हो प्रवीण दादा ऑटोमॅटिकली मी बसणार आहे. भाई नमस्कार. 5 दिवस ऐक ना, अरे माझा ऐक ना, मी आता चाललोय जस्ट. हो साहेब, ऐक ना. माझ्याकडे पाणी थोडंसं आहे. अरे मी तुला बॉटल पण देतोय, आधी ऐक ना माझं. मी आता चालू जस्ट काही सेकंड झाले. पण मी काय बोलतो ऐक ना, मी तुला वर येऊन भेटतो, तुझ्याशी बोलतो मी, चालेल का? अरे पण मला तेवढं मित्रासारखं आहे. ऐक ना, तुला पॉझिटिव्ह उत्तर हवं आहे ना. अरे
आज